औरंगजेब किती क्रूर आणि कपटी होता याचं वर्णन एका उर्दू कवीने केले आणि त्यात तो म्हणतोय की ठगानेच दुनिया को मादर कहे, छिपा लोड जाहिर हो खाईर कहे, बदी बाप सु अपनी मिरास जान, बिरादर का खुश रे मादर पछान, देखे कुछ है जा फायदा आपको, न छोडे सगळे भाई और बापकू। याचा अर्थ होतोय की फसवण्यासाठीच मोगल जगाला आई म्हणतो, बाजूला लोड लपवून उघड असलेल्या गोष्टीला तो बहीण म्हणतो, बापाशी दुष्टता करणे हा आपला वारसा आहे व आईचे दूध म्हणून भावाचे रक्त पिणे हा आपला धर्म आहे असे तो समजतोय। जिथे त्याचा फायदा असेल तेथे तो आपल्या सख्या भावाला व बापालाही सोडत नाही। आणि मग याच्याच पुढे कवी भूषणांनी सुद्धा एक कविता लिहून ठेवली, एक छंद लिहिलाय की किबले की ठोर बाप बादशाह शाहजहान, ताको कैद कियो मानू मक्के आग लाई है, बड़े भाई दारावा को पकड़ी के कैद कियो, मेहरऊ नाई माको जायो सगो भाई है, बंधु तो मुराद बख्श बात चुके करीबे को, बिचले कुरान खुदा की कसम खाई है, भूषण सु कवी कहे सुनो नव रंग जेब येते काम किने ते हु पात साई पाई है। याचा मराठी अर्थ असा होतो की तुझा बाप शहाजहान बादशाह ज्याला तू कैद केलंस हे तुझं कृत्य होतं ना, ते मक्केला आग लावण्यासारखं होतं। तुझा मोठा भाऊ दारा शिको ज्याला तू धरून कैद केलंस आणि तुझ्या हृदयात थोडी सुद्धा दया आली नाही की तो तुझा सख्खा भाऊ आहे। आणि तुझा छोटा भाऊ मुराद बख्श त्याला तर तू कुराणवरती हात ठेवून शपथ घेतलेली की तुला बादशाह बनवेन आणि मी स्वतः फकीर बनेन, पण त्याला सुद्धा तू दगा दिलास औरंगजेबा।